हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार असेल तर आम्हालाही एसटी आरक्षण मिळावा अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जाते। मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाची मागणी जोर धरते। आपली खास वेशभूषा, बोलीभाषा आणि परंपरा जपणाऱ्या बंजारा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी आता मोर्चे काढायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। पण बंजारा आरक्षणाची मागणी ही आताच का जोर धरते? बंजारा समाजाला सध्या कोणतं आरक्षण मिळतंय आणि बंजारा समाजाची आजूबाजूच्या राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे, तिथे कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। एसटी आरक्षण मागताना बंजारा समाजानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। केंद्र सरकारने बंजारा समाजाच्या आरक्षणातला भेदभाव दूर करून अनुसूचित जमातींमधून म्हणजेच देशभरात एसटी या एकाच प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाजाने केलेली आहे। ही मागणी संविधानिक आहे, मूलभूत आहे, असं बंजारा समाजाच्या आरक्षण कृती समितीचं म्हणणं आहे। बंजारा समाजानं प्राचीन काळापासून भारतीय समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। तांडा पद्धतीद्वारे वाहतूक आणि दळणवळण सांभाळण्याचं काम बंजारा समाजानं केलंय। पण इंग्रजांच्या राज्यकाळात त्यांच्या याच कामावर आणि पर्यायाने त्यांच्या जीवन पद्धतीवर मोठा आघात झाला। 1853 मध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तांडा आणि लदेनी व्यवस्था जी होती ती विस्कळीत झाली। पुढे स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये मुक्तता जाहीर झाली, पण आधीच तयार झालेल्या अनुसूचित जाती जमातींच्या अनुसूचीमधून बंजारा समाजाला वगळण्यात आलं। त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेता आला नाही असं बंजारा आरक्षण कृती समितीचं म्हणणं आहे। मराठवाड्यात गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेलं आहे। कुणबी नोंदींच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी करत मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं। अखेर सरकारने 2 सप्टेंबरला म्हणजेच मुंबईत झालेल्या उपोषणानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्याची घोषणा केली। हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख आहे आणि त्याच आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना आता कुणबी नोंदी दाखवून ओबीसी मधून आरक्षण घेणं शक्य होणार आहे। त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही बंजारा बांधव एसटी मध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला एसटी आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाज करतोय। बंजारा समाजाला सध्या किती आरक्षण आहे आणि ते कोणत्या प्रवर्गातून आहे हे समजून घेऊ। यासाठी महाराष्ट्रातल्या एकूण आरक्षणाचं गणित समजून घ्यावं लागेल। त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी म्हणजेच एससी साठी 13% आरक्षण आहे, अनुसूचित जमातींसाठी एसटी साठी 60% आरक्षण आहे, इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसींसाठी 19%, विशेष मागास प्रवर्गासाठी 2%, विमुक्त जाती ज्यामध्ये व्हीजे ए आहे ते 3%, भटक्या जाती म्हणजेच एनटी बी साठी 2.5%, भटक्या जाती एनटी सी साठी 3.5% आणि भटक्या जाती एनटी डी साठी 2% आरक्षण आहे। तसंच केंद्राचं ईडब्ल्यूएस सुद्धा आहे। यापैकी विमुक्त जातींसाठी म्हणजेच व्हीजे साठी जे आरक्षण आहे 3%, त्यामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळतं। नोकरी आणि शिक्षणामध्ये बंजारा समाजाला हे आरक्षण आहे। इतर राज्यात बंजारा समाज कोणत्या प्रवर्गातून आरक्षण घेतोय? धनगर समाजासारखाच काहीसा बंजारा समाजाचा सुद्धा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये असलेला बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात असलेला दिसतो। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये हाच समाज अनुसूचित जमातीत म्हणजेच एसटी मध्ये, कर्नाटकमध्ये, दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये हाच समाज एससी मध्ये म्हणजेच अनुसूचित जातींमध्ये, तर छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये हाच बंजारा समाज ओबीसी मध्ये। त्यामुळे आंध्र, तेलंगणा आणि ओडिशा सारखंच आम्हालाही एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे। जालन्यामध्ये याच मागणीसाठी बंजारा तरुणानं उपोषणाच्या माध्यमातून एका नव्या लढ्याला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे सुद्धा निघतात। हातात पांढरे झेंडे आणि सेवालाल महाराजांच्या नावाची घोषणाबाजी करत हे मोर्चे निघतात। दरम्यान एकीकडे धनगर समाज आणि दुसरीकडे बंजारा समाज आरक्षणाची मागणी करतोय एसटी मधून, पण आता एसटी मध्येच असलेल्या आदिवासी समाजाने याला विरोध केलेला आहे। नांदेड, भंडारा, बुलढाणा, गोंदियामध्ये आदिवासी समाजानं मोर्चे काढून या मागणीला विरोध केलेला आहे। संविधानिक आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व विचार करून दिलेले आहे, त्यासाठी विशिष्ट चौकटीही निर्माण केलेल्या आहेत। त्या चौकटीत न बसणारे लोक जर हे आरक्षण मागत असतील तर मूळ आदिवासी बांधव हे खपवून घेणार नाहीत अशी भूमिका सध्या आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता जर बंजारा आणि धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत असेल तर सरकार नेमका यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
एकूणच तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. तुर्तास इथे थांबूयात. पाहत रहा लोकमत.